दुसरे महायुद्ध आणि भारत या मुद्द्याची चर्चा आपण आजच्या या भागामध्ये करणार आहोत. कालच्या तासाला आपण दुसरे महायुद्धाची कारणे या संदर्भात विस्ताराने चर्चा केलेली आहे. आजच्या या भागामध्ये आपण पहिले महायुद्ध आणि भारत या मुद्द्याची विस्ताराने चर्चा करणार आहोत. पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडने आपली वसाहत असणाऱ्या भारताला त्याची इच्छा असो वा नसो युद्धात सहभागी करून घेतलं. भारताने इंग्लंडला पैसे, अन्नधान्य, कापड, त्याचप्रमाणे युद्धसामुग्री आणि मनुष्यबळ या स्वरूपात मदत केली. 1919-20 अखेरपर्यंत हिंदुस्थानमधील ब्रिटिश सरकारने सुमारे 19 अब्ज रुपये हे युद्धासाठी खर्च केले. या ठिकाणी पुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्याच्या आधारे काही गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. त्या तक्त्यामध्ये इंग्लंडने भारतातून पाठवलेले सैनिक याची आकडेवारी दिलेली आहे आणि त्यामध्ये भारतीय अधिकारी आणि सैनिकांची संख्या आणि कुठल्या प्रदेशामध्ये ते पाठवले याचं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये फ्रान्समध्ये भारतातून इंग्लंडने पाठवलेल्या सैनिकांची आणि अधिकाऱ्यांची संख्या जर पाहिली तर ती 1,38,608 इतकी आहे. पूर्व आफ्रिकेमध्ये पाठवलेले सैनिक आणि अधिकाऱ्यांची संख्या 47,704 इतकी आहे. मेसोपोटेमियामध्ये पाठवलेल्या सैनिकांची संख्या, अधिकारी आणि सैनिकांची संख्या हे 6,75,391 इतकी आहे. इजिप्तमध्ये पाठवलेले अधिकारी आणि सैन्याची संख्या 1,44,026 इतकी आहे. गॅलिपोली या ठिकाणी पाठवलेले सैनिक आणि अधिकारी 4,950. त्यानंतर सालोनिका या ठिकाणी पाठवलेले सैनिक आणि अधिकारी 9,931. एडन येथे पाठवलेले सैनिक आणि अधिकारी 26,205. इराणी आखात 49,198 आणि एकूण जर भारतीय सैनिक व अधिकारी यांची संख्या पाहिली तर ती 10,96,013 इतकी आहे. तर याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की या काळामध्ये, पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये भारतीय सैनिकांचा कशा प्रकारे त्यांची इच्छा नसतानाही वापर केला गेला, भारताची मदत कशी घेतली गेली, ही या आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येईल. पहिल्या महायुद्धामध्ये शौर्य गाजवणाऱ्या 17 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आलं. या युद्धामध्ये भारताने इंग्लंडला भरीव अशी मदत केली. दारुगोळा, शस्त्र, कापड, त्यानंतर ज्यूट, तंबू, ताग, छोट्या नौका, इमारती, लाकूड, रेल्वे आणि वाहतूक साधने इत्यादी साधन सामुग्री भारतातून युरोपात पाठवले. 1918च्या अखेरपर्यंत 1,40,00,000 रुपयांची युद्धसामुग्री ही भारतातून ब्रिटिशांनी नेली. या महायुद्धाचे पडसाद हे विविध क्षेत्रावर उमटले. यामध्ये लष्करी युद्धसामुग्रीचं उत्पादन, नागरी उद्योगधंदे, व्यापार, आर्थिक धोरणे, सागरी वाहतूक, दळणवळण, शेती व अन्नधान्य उत्पादन, इंधन पुरवठा, संरक्षण व्यवस्था इत्यादी क्षेत्राचा समावेश होतो. या युद्धामुळे भारताच्या औद्योगिकरणाला चालना मिळाली. यामुळे झालेले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बदल लोखंड, पोलाद, कोळसा
व खाण उद्योगामध्ये दिसून आला. पहिल्या महायुद्धानंतर भारतात मोटार वाहतूक आणि मोटार गाड्यांच्या संख्येत वाढ झाली. युद्धकाळात व युद्धानंतरच्या काळात भारतीय व्यापारात सुमारे 33 कोटी रुपयांची निर्यातीत घट झाली. शेतीमालाला मंदी आली तर औद्योगिक मालाच्या किमती वाढल्या. अन्नधान्याची निर्यात इंग्लंड व मित्र राष्ट्रांना करण्यात येऊ लागल्यामुळे भारतीयांची अन्नधान्याची गरज भागणे अवघड झाले. भारतात अन्नधान्याच्या किमती वाढू लागल्या. पहिल्या महायुद्धातील सहभागाचे भारतावर संमिश्र स्वरूपाचे परिणाम झाले. संरक्षणाच्या संदर्भात भारतीय सैनिक आणि भारतीय नेते यांच्या असं लक्षात आलं की युरोपात लढताना आपली शस्त्र अन्य राष्ट्रांपेक्षा कमी दर्जाची आहेत. विमानं, अप्रगत यांत्रिक साधनं व तोफखाना, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, सैन्याच्या आधुनिकीकरणाकडं दुर्लक्ष, सैन्याच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाकडे केलेली डोळेझाक, युद्ध उपयोगी सामग्रीचे राखीव साठे नसणे यामुळे आपण मागे आहोत हे भारतीयांच्या लक्षात आलं. या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक समिती स्थापन केली. या समितीने लष्करातील सुधारणांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना यावेळी केल्या. यानंतर 1917मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि एडवर्ड सॅम्युअल मॉन्टेग्यू, सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया, एडवर्ड सॅम्युअल मॉन्टेग्यू हे भारताचे सेक्रेटरी ऑफ स्टेट यांनी भारतातील ब्रिटिश प्रशासनात कोणत्या सुधारणा करता येतील त्याचा एक अहवाल तयार केला. या अहवालात नागरी तरतुदींबरोबरच लष्करी सुधारणा त्यांनी सुचवल्या. त्यानुसार 1917मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि सेक्रेटरी स्टेट ऑफ इंडिया एडविन सॅम्युअल मॉन्टेग्यू यांनी भारतीयांना पुढील आश्वासनं दिली. सैन्यामध्ये जात, वंश, धर्म याचा विचार न करता हिंदी सैनिकांना पदं देण्यात येतील. सैन्यात योग्य प्रमाणात हिंदी सैनिक भरती केली जाईल. इंग्लंडमधील सँडहर्स्ट अकादमीप्रमाणे हिंदुस्थानात अकादमी स्थापन करण्यात येईल. या अकादमीत 10 जागा हिंदू तरुणांसाठी असतील. इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातून सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्ज कमिशन देण्यात येईल. घोडदळात कपात करण्यात येईल. प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल. त्याचप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात येईल. 1921मध्ये हिंदुस्थानात युद्धोपयोगी वस्तू व पुरवठा हे नवे खाते सुरू करता येईल. भारतीय वायुसेनेचा पाया विस्तृत करण्यास या महायुद्धाचा उपयोग झाला. हिंदी नौदलाचे इराणच्या आखातात स्वतःचं कर्तृत्व दाखवलं. या संदर्भात लोकमान्य टिळकांनी महायुद्ध काळात केसरी या वृत्तपत्रात लेख लिहून व भाषणांमधून वायुसेनेला आणि हिंदुस्थानच्या जागतिक राजकारणातील स्थानाला महत्त्व दिले. हिंदी लोकांना लष्करातील अधिकारपदे देताना भेदभाव करू नका अशी आग्रही मागणी केली. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्तेला युद्ध कार्यात मदत करण्यासंदर्भात टिळकांनी, गांधीजींनी व अन्य नेत्यांनी विधायक दृष्टी दाखवली. पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा फायदा आपल्याला भविष्यात मिळेल यावर त्यांचा विश्वास होता. यात त्यांची दूरदृष्टी ही आपल्याला लक्षात येईल.
इंग्रज साम्राज्याने सुरू केलेल्या या युद्धात हिंदुस्थानला ओढण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपली कन्या इंदिरा गांधी यांना या काळाचं वर्णन करणाऱ्या पत्रात म्हटलं आहे, हे हिंदुस्थानचं युद्ध नव्हतं. हिंदुस्थानचे जर्मनीशी भांडण नव्हतं आणि तुर्कस्तानशी नव्हतं. हिंदुस्थानला या बाबतीत मतच नव्हतं. हिंदुस्थान इंग्लंडची वसाहत होती. मालकीणीच्या पदराला धरून जाणे तिला भागच होते. म्हणजे एकूणच या युद्धामध्ये भारताची प्रत्यक्षपणे इच्छा नसताना देखील या महायुद्धामध्ये भारताला भाग घ्यावा लागला आणि त्याची एकूणच फरफट झाली. या संदर्भातलं हे वर्णन या ठिकाणी अतिशय बोलकं आहे. हिंदुस्थान दारिद्र्य होते, त्यामुळे सैन्य भरतीला अडचण नव्हती. सुमारे 11 लाख हिंदी सैनिक पहिल्या महायुद्धात लढले. हिंदी सैनिकांनी इंग्लंडची बाजू सावरून धरली. 150 कोटी रुपये हिंदुस्थानतर्फे युद्धाला मदत म्हणून इंग्लंडला देण्यात आले. तर एकूणच या भागामध्ये आपण महायुद्ध, पहिलं महायुद्ध आणि भारत यांचा संबंध कसा आला या संदर्भातली ही विस्ताराने चर्चा आहे. याच्यापुढं थोडीशी चर्चा आपण आज करणार आहोत आणि या भागामध्ये थांबणार आहोत. तर महायुद्धाच्या काळात भारतातील कित्येक लोक हे देशांतर करून गेले. कॅनडा, अमेरिका या देशांमध्ये ते त्या ठिकाणी जाऊ लागले. कॅनडाचे सरकार हे ब्रिटिश सरकारच्या हातातले बाहुलं होतं. त्यांनी हिंदी लोकांना थारा देण्यास नाकारलं. बाबा गुरुदीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या कामागाटोमारो जहाजाला कॅनडाने आपल्या बंदरात व्हॅक्यूवर नांगर टाकू दिला नाही. हे परागंदा झालेले हिंदी लोक परत भारतामध्ये आले. म्हणजे थोडक्यात त्यांना इतर देशामध्ये त्या ठिकाणी राहता आलं नाही. भारतीय लोकांना त्या ठिकाणी स्थायिक होता आलं नाही. कामागाटोमारो हे जहाज कोलकात्याच्या जवळच्या बजबज या बंदरात पोहोचलं. जहाजातील उतारूंनी ताबडतोब आपापल्या गावी जावं असं त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं. लोकांनी तो हुकूम मोडला. इंग्रज अधिकाऱ्यांनी यावेळी लोकांवर गोळीबार केला. त्यामध्ये 30 लोक ठार झाले. इंग्रजांच्या या निर्दयीपणामुळे देशात प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला. जर्मनी हा देश राष्ट्रवादी होता. भारतावरही राष्ट्रवादाचा विलक्षण प्रभाव होता. पण जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यामध्ये मूलभूत असलेला फरक आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. जर्मनी इतरांचे प्रदेश आपल्या घशाखाली घालून आपले राष्ट्र बलिष्ठ व मोठं करण्यासाठी आक्रमण करत होता, तर भारताचा राष्ट्रवाद भारताच्या पायातील गुलामीच्या शृंखला तोडण्यासाठी झटत होता. आपल्याच देशात नव्हे तर जगभर लोकशाहीचं वर्चस्व व्हावं अशा व्यापक ध्येयावर भारतीय राष्ट्रवाद आधारलेला होता. ॲबेसिनिया, स्पेन, चीन इत्यादी ठिकाणी लोकशाहीचे लढे चालू होते. त्या ठिकाणी भारतीयांच्या वतीने शुश्रूषा पथके, स्वयंसेवक, अन्नधान्य इत्यादीची मदत पाठवली जात होती. जर्मनीमध्ये वंशभेद प्रबळ होता. हिटलरने लाखो ज्यूंची कत्तल यावेळी केली. पण भारतात मात्र प्रथमपासून निरनिराळ्या धर्माचे, वंशाचे आणि जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आलेले आहेत. हे भारतीय राष्ट्रवादाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला दिसतं. तर एकूणच या भागामध्ये आपण भारत आणि पहिलं महायुद्ध या संदर्भात किंवा पहिल्या महायुद्धामध्ये भारताचा कसा अप्रत्यक्षपणे संबंध आला, त्याची इच्छा नसतानाही भारताला कसं त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं गेलं, भारताच्या माध्यमातून कशी मदत ही पहिल्या महायुद्धाला दिली गेली, या संदर्भातली विस्ताराने माहिती आपण आजच्या या भागात पाहिलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण दुसरं महायुद्ध आणि भारत याचा कसा संबंध आला आणि महायुद्धाचे भारतावरील परिणाम या मुद्द्यांची चर्चा ही आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.